सूर्य भगवान बिरसा मुंडा ज्यांनी जल जमीन आणि जंगलाचा लढा इंग्रजांच्या विरुद्ध लढला, आदिवासी समाजात क्रांती पेटवली आणि इंग्रजांपासनं आणि त्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवली, असे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने आपण साजरी करतो। ही त्यांची 150वी जयंती देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी हे जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलं आहे। त्यानिमित्ताने धरती आबासारखी योजना 75,000 कोटी रुपये आदिवासी विकासाकरता त्यांनी दिले आहेत आणि त्याचाच एक मोठा कार्यक्रम की ज्यामध्ये आदिवासी संस्कृती, परंपरा, इतिहास या सगळ्यांचं दर्शन घडेल असा आपल्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीनं नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। हजारो लोक राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत। अतिशय सुंदर आदिवासी कला आणि संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी आहे। 3 दिवस चर्चा आणि मंथन आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना एक प्रकारे आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार करते। जशी लाडकी बहीण महाराष्ट्रात होती तसंच बिहारमध्ये झालं, त्यावर शरद पवारांनी टीका केली की पैसे वाटून निवडणुका होत असेल तर निवडणूक आयोगाने विचार करावा याचा। असं आहे, जो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय आहे?